न्यूज, लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी। श्री काळभैरव यात्रेनिमित्त कंडारी येथील उद्योजक भैरवनाथ दत्तात्रय शिंदे यांच्यातर्फे यात्रेकरूंसाठी मोफत अन्नछत्राचा प्रारंभ शनिवारी सकाळी झाला। हे अन्नछत्र 2 ते 6 मे दरम्यान सलगपणे यात्रेकरूंच्या सेवेत होते। यंदा अन्नछत्राचे 14वे वर्ष आहे। तालुक्यातील कंडारी येथील उद्योजक भैरवनाथ दत्तात्रय शिंदे यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते। 5 दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या या अन्नछत्रालयात सुमारे लाखो अधिक भाविक प्रसादाचा लाभ घेतला। यात मसाले भात, कुर्मापुरी, कांदा भजी, जिलेबी, शिरा, पापड अशा पंचपक्वान्नांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती। या प्रसादाचा लाभ सावलीत बसून घेण्याकरिता कंडारी येथे 5000 चौरस फुटांचा मंडप उभारण्यात आला। या 5 दिवसांमध्ये लाखो भाविकांनी या अन्नछत्राचा लाभ घेतला। मी भैरवनाथ शिंदे, मूळ गाव माझं हे कंडारी आणि तालुका माझा परंडा, जिल्हा धाराशिव। मी या ठिकाणचा मूळ रहिवासी आहे आणि आमच्या या गावामध्ये ग्रामदैवत आणि कुलदैवत भैरवनाथ जोगेश्वरीचं मंदिर आहे। या मंदिराकरता महाराष्ट्रामधून सर्व भाविक भक्त काल अष्टमी निमित्त सर्व सालबादाप्रमाणे दर्शनासाठी येत राहतात आणि या यात्रेनिमित्त यात्रा उत्सव ज्यावेळेस सुरू होतो त्या उत्सवाच्या निमित्ताने आम्ही अन्नदान महाप्रसादाचे आयोजन दरवर्षी करतो। याही अगोदर मी जन्म उत्सवाच्या निमित्ताने 12 वर्ष सप्त्याचं कार्य केलेलं आहे। सप्ताह हा मी एक हाती माझा कार्यक्रम ठेवल्यामुळं एक हाती कार्यक्रम त्याचाही अन्नदानाचा उच्चांक होत होता की त्या ठिकाणी भाविक भक्त त्याही ठिकाणी भरपूर येत होते आणि त्याचा लाभ घेतला जायचा। पण 12 वर्षे पूर्ण झाल्या कारणाने एक तपश्चर्या पूर्ण झाली, म्हणून सप्त्याचा कार्यक्रम आता थांबवण्यात आलेला आहे। कारण का एक तपश्चर्या माझी अन्नदानाची त्यातली पूर्ण झालेली आहे सप्त्यामधील। परंतु हे यात्रेनिमित्त जे काय अन्नदानाचं महाप्रसादाचं जे नियोजन आहे ते यापूर्वीपासून चालत आलेलं आहे आणि आजही चालत राहणार आहे, यापुढेही चालवणार आहे। जोपर्यंत माझ्या पाठीशी यात्रेकरू भाविक भक्तांचा जोपर्यंत आशीर्वाद आहे, नाथाची कृपा आहे, जोगेश्वरी कालभैरवनाथाचे आशीर्वाद आहेत, तोपर्यंत हे असेच नियोजन मी चालू ठेवण्याचा संकल्प घेतलेला आहे। आणि हा संकल्प नाथाने मला जोपर्यंत मनुष्य म्हणून मी आहे तोपर्यंत मला हे कार्य करण्याची ताकद हमेशा सदैव माझ्या पाठीशी भाविक भक्तांची तसेच नाथ जोगेश्वरीची आशीर्वाद पाठीशी असावेत हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय। आणि या सोनारी आणि कंडारी या भागामधील यात्रा उत्सव हा दरवर्षी कालाष्टमीच्या निमित्ताने सुरू होतो। त्रयोदशीला रथाची मिरवणूक निघते, अक्षय तृतीयेला हा यात्रा सोनारीमधील समाप्त होते आणि या यात्रेनिमित्ताने सर्व भाविक भक्त ह्या दोन्ही गावामध्ये दोन्ही ठिकाणी दर्शनासाठी पूर्ण महाराष्ट्रामधून तसेच अनेक राज्यामधून सुद्धा जे काही ज्यांना कुलदैवत आहे ते या ठिकाणी येतात। त्यांची गैरसोय होऊ नये, पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून पाण्याची व्यवस्था केली जाते। महाप्रसादाच्या निमित्त जेवणाच्या अन्नदानाचं महाप्रसादाचं नियोजन केलेलं असतं आणि या नियोजनाने कुणाकडे खिशात कुठल्या व्यक्तीकडे दर्शनाला आल्यावर पैसा असो अथवा नसो, परंतु 2 वेळेला त्यांना महाप्रसाद घेता यावं, पाणी वेळेवरती मिळावं। कारण उन्हाचा प्रहार असतो, उष्णता खूप वाढलेली असते आणि अशा उष्णतेमध्ये हा कार्यक्रम परमेश्वराचा चालू असतो आणि त्या निमित्ताने या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मी हे दरवर्षी महाप्रसादाचं नियोजन करत आहे आणि करत राहणार आहे। एवढीच माझी परमेश्वराच्या चरणी इच्छा आहे आणि सर्व भाविक भक्तांचे हे आशीर्वाद असेच माझ्या आणि माझ्या कुटुंबाशी आमचं सर्व शिंदे कुटुंब ह्याच्यामध्ये सहभागी होत राहतं। आणि शिंदे कुटुंबामधील माझे भाऊ, माझे भाऊजाई, सगळे माझे पुतणे, हे सर्व लोक, माझी पत्नी, माझी मुलं, हे सर्व आम्ही ह्याच्यामध्ये झोकून देतो आणि दरवर्षी आम्ही आमच्या स्वतःच्या ह्याच्यावरून आमच्या कष्टामधून आम्ही जे काही जमेल तेवढं करत राहतो। हा कार्यक्रम किती दिवस चालतो तुमचा महाप्रसाद? हा कार्यक्रम कमीत कमी आम्ही काल अष्टमी झाली की दुसऱ्या दिवशीपासून आमचं मंडप वगैरे लागायला चालू होतो आणि तिसरे 3 दिवस ते 4 दिवस आम्हाला ह्या अन्नदानाचा लाभ मिळतो की लोकांना जास्तीत जास्त महाप्रसाद त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही सतत करतो। कारण की जेवढे दिवस आम्हाला जास्ती अन्नदान करता येईल तेवढा आम्ही प्रयत्न चालू आहे आमचा की रथ होईपर्यंत हा अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो। एकंदरीत किती भाविक या महाप्रसादाचा लाभ? तसं आजपर्यंत तरी लाखो भाविक येतात, आम्ही त्याचा हिशोब नाही केला, पण कंटिन्यूली सकाळी 7 वाजता सुरू होतो
ते संध्याकाळी 11-12 वाजले तरी भाविक येतच राहतो, परंतु अन्नदान हे कंटिन्यू चालू ठेवलेलं असतं। संपादक आशुतोष बनसोडे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।